नमस्कार मित्र, कोकणकर स्वास या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग. आज दिवस दुसरा आहे आणि हे माझं घर पाठी बघताय तुम्ही. आणि हे आमच्या घराच्या इथे सगळी फुलझाडं आहेत मागे. आणि काल तर आपली पालखी वस्तीला बसली होती आणि आज पूर्ण गावामध्ये घरं घेणार आहे. त्याचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत आणि संध्याकाळी मुंबईला निघणार आहोत. आणि रात्री आम्ही काढलेली रांगोळी जेव्हा पालखी येते घरी त्यासाठी आपण रांगोळी काढतो, ते दाखवतो तुम्हाला. एक मिनिट बघा. हे रांगोळी काढली रात्री आणि समोर उगवता सूर्य दिसणारा जबरदस्त नजारा सकाळचा. ते छान वाटतं, एकदम शांत. जागेच्या देवाला आपल्या पूजा करताना नारळ देतं ना सकाळी. सगळे व्यवस्थित पालखीचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आपण देतो दरवर्षी. शेतातला देव बोलतात त्याला. अगरबत्ती लावलीस? मार जोरात. पाणी किती मित्रांनो, आता आपण वरती चाललो आहे पालखीला आणायला आणि पूर्ण गावामध्ये जसं घरं घेतात ते बघायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी आपल्याकडे येईल तो व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे शेवटपर्यंत. चल गाणे जाऊ दे आपली गाडी बाबा. आता गरम बघ ना गाव ते एसी लावली मी. पालखी आपली प्रत्येकाच्या घरी येते. तसं आपल्याला संध्याकाळी येणार आहे आपल्याकडे. नीलकंठ, किती चौथी आहे फ्रुटी तुझी? आता भडकवलं ना आंबोलीचा रंगमंदिरला फुगे फक्त फ्रुटी फेकून मारेल.
मंदिरामध्ये आपल्या पालखी आली आता. मित्रांनो, हे आपलं वाडीतील मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं, त्या मूर्तीसोबत. मित्रांनो, सकाळी आपल्याकडे 8:30 वाजता घरी गेला सुरुवात झाली आणि आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि आपल्या घरी आता आपण पालखी घेऊन चाललो आहे. आणि त्याच्यानंतर मग पालखी थोडं नाचवून आपण मलेकरवाडी पालखी सोडणार आहोत. खाली बघ, खाली बघ, खाली बघ. तुम्ही हात धुवायला नका जमा. चंद्रकांत वाजे यांनी हात भेटीचा नारळ ठेवला आहे व पोटी भरली याची मान्य करून घ्या. त्यांच्या गुरा मुला माणसा धंद्याचे शेवटी त्यांच्या मनात चांगले विचार असतील ते परिपूर्ण करा आणि केलेली सेवा मान्य करून आई तुझा सुभाष वाजे यांनी हात भेटीचा नारळ ठेवलेल्या ओटी भरली याची मान्य करून घ्या. त्यांच्या गुरा मुला माणसा देशी परदेशी मंडळी असेल केलेली सेवा मान्य करून. आपल्या पालखी संपलेल्या आहे आणि दुसऱ्या वाडीला मला पालखी देण्यासाठी आलो आहे. आपल्या गावात सगळे घर घेऊन पालखीला आता आपण पुढच्या वाडीत सुपूर्द करणार आहोत. मित्रांनो, आता पालखीकडे शेवटची नाचवणार आपण.
आता पालखी आपण दुसऱ्या वाडीत घेऊन गेले आणि आपण आता इथून परत निघणार आहोत. मित्रांनो आपण पालखी सोडली आणि आता आपण चाललोय मंडणगडला आणि मंडणगडहून आपल्या गाड्या आंबडवे नालासोपारा परतीचा प्रवास मुंबईचा. चला पुढचा व्हिडिओ बघत राहा. पाटील साहेब सोडायला आलेत आम्हाला. काय पाटील साहेब राहायचं ना 2 दिवस सुट्टी नको राहायला. नेक्स्ट टाइम करूया. मित्रांनो कुंभला क्रॉस केलं. कुंभळे क्रॉस केला आता आपण आणि आता केलवत घाट लागेल आपल्याला. ठीक आहे चालेल. आणि आपली गाडी आहे आंबडवे नालासोपारा 9:15ची. पाठवतो. चला पुढचा प्रवास करत राहू आपण. मित्रांनो आता आपण पोहोचलोय मंडणगड फाटा आणि लेफ्ट हँड साईडला मंडणगड सिटी आणि राईट हँड साईडला मुंबईला जाणारा रोड. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण हे कॅप्चर केलेलं आहे. आता मंडणगड सिटीमध्ये चाललोय आपण. मला वाटतं आम्ही पालगडवरनं एक अर्ध्या तासामध्ये पोहोचलोय 25 मिनिटामध्ये. आमच्याकडे पायलटच तसे आहेत. काय वाटेल हा मंडणगडचा रस्ता कधी सुधारणार पण हा आतला काय माहिती आता कधी सुधारतात ते. आता नवीन आपण मंडणगडला पोहोचलो आणि जेवायला बाहेर आलो. आपली गाडी आता एक 9:30ची गाडी आहे आणि मामाचं पोरगा आलेलं माझ्याबरोबर. व्हिडिओ बघा संपूर्ण आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि बाजूचं बेल बटन दाबायला विसरू नका सबस्क्राईब करून. चला थँक्यू आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मंडणगड डेपोला आलो आहे आपण. आता आपली गाडी येईल. माणसं बरी दिसतात. इतर वेळी कोण नसतो. भाई आहे का बंद आहे कंट्रोल केबिन. गाडी भेटली आपल्याला आंबडवे. जाम गर्दी काय चाललंय फुल शिमगा. फुल गर्दी.